तर जो आपण म्हणजे याच्यामध्ये पाहिलं की युरोपमध्ये या पद्धतीनं हुकुमशाही राजवटींचा उदय झाला होता आणि हे आता आपण म्हणजे लक्षात आलं आपल्या. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर ह्या म्हणजे या 3 गोष्टी झाल्या. म्हणजे हे जर तुम्ही आता जसं तिसरं युनिट जे आहे ते नीट आता जो आपण आढावा घेतलाय त्याचा, तर त्यातनं तुम्हाला असं लक्षात येईल की पहिल्यांदा लीग ऑफ नेशनची स्थापना झाली आणि त्याचं फेल्युअर आहे. दुसरं कारण हे दुसरी गोष्ट काय घडली की जागतिक महामंदी आली आणि जागतिक महामंदीमुळं त्याचे परिणाम झाले, गरिबी वगैरे झाली, राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला, बेरोजगारी वाढली आणि त्यामुळं लोकांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला. या गोष्टींचा फायदा घेऊन हुकुमशाही राजवटींचा विकास झाला. हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या, काही देशामध्ये त्या सत्तेवर आल्या आणि ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आपल्याला या तिसऱ्या युनिटमध्ये लक्षात येतात. आणि याचा परिणाम आपल्याला या गोष्टी देखील पुढच्या काळात आपल्याला दिसते की दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरल्या. दुसरं महायुद्ध जे झालं त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की हिटलर आणि मुसोलिनी यांचं जे साम्राज्य विस्तार करायचं अग्रेसिव्ह जे धोरण होतं त्याचा परिणाम जो आपल्याला त्याच्या स्वरूप परिणामामुळे त्या सगळ्या अग्रेसिव्ह नेसनीमुळं आपल्याला असं दिसतं की दुसरं महायुद्ध सुरू झालं. आता हिटलरनं सत्तेवर आल्यानंतर काय केलं, पहिल्यांदा आपल्या सगळ्या विरोधकांचा नायनाट केला आणि मग आपल्या सगळ्या अंतर्गतरित्या सगळी शक्ती कब्जा मिळवल्यानंतर सगळा ताबा मिळवल्यानंतर म्हणजे सैन्यामध्ये पण आपली लोक पाठवून सर्व पद्धतीच्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्यावर हिटलरचा कब्जा झाला. तर हे झाल्यामुळं अशा पद्धतीने कब्जा झाल्यानंतर मग हिटलरनं बाहेरच्या राष्ट्रांमधले आपल्या ज्या राज्याच्या सीमा आहेत त्या वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मग हिटलरनं काय केलं की चेकोस्लोवाकिया मधला जो जर्मन भाषिकांचा प्रदेश आहे त्याच्यावर कब्जा मिळवण्यासाठी त्यानं आपली म्हणजे पावले टाकायला सुरुवात केली आणि त्यामुळे चेकोस्लोवाकियामधल्या जर्मन भाषिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, त्यांचं शोषण केलं जातं, त्यांच्यावर त्यांची दडपशाही केली जाते, असं त्यानं मोठ्या प्रमाणात त्याचा गाजावाजा करून या समस्या जगापुढे मांडण्याचा सुरुवात केली. आणि त्यामुळे काय झालं की बाबा याच्यामध्ये काहीतरी मध्यस्थी करून हा मार्ग काढावा अशा लीग ऑफ नेशनच्या याच्यातनं विचारसरणीनं ते आलं होतं. आणि त्यामध्ये मग इंग्लंडचा जो पंतप्रधान होता चेंबरलेन, तर याच्या मध्यस्थीनं चेकोस्लोवाकियामध्ये या चेकोस्लोवाकियामधल्या जर्मन लोकांचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली आणि या म्युनिचमध्ये ते झालं. आणि म्युनिचमध्ये हे सगळं होत असताना शेवटी हिटलरचा जो सगळा अग्रेसिव्हनेस होता, जर्मनीचा जो अग्रेसिव्हनेस होता, त्याच्यामुळे काय होणार होतं की जर समजा जर्मनीला शांत केलं नाही तर जर्मनी उद्या चेकोस्लोवाकियावर हल्ला करेल आणि त्यातून परत युद्धाचं ठिणगी पडेल आणि हे म्हणजे युरोपमध्ये युद्ध झालं की त्याचे परिणाम हे म्हणजे 1-2 देशात जरी युद्ध झालं तर त्याच्या परिणाम स्वरूप प्रत्येक वेगवेगळे देश हे आपल्या कराराने बांधलेले होते ते युद्धात पडतील आणि म्हणजे त्याला परत जागतिक युद्धाचं स्वरूप येईल अशा पद्धतीची सगळी युरोपमधली स्थिती होती. त्यामुळे या सगळ्या स्थितीच्या दबावामुळे असेल किंवा ते हिटलरच्या ज्या पद्धतीच्या सगळी जी त्यांनी मांडणी केली असेल त्याच्या दबावात येऊन चेंबरलेननं चेकोस्लोवाकियामधल्या जर्मन भाषिकांचा प्रदेश हा हिटलरला मध्यस्थी करून देऊन टाकला. आणि हिटलरनं काय केलं की नंतरच्या काळात हे सगळं एवढं झालं तरी शांत बसण्याऐवजी हे सगळं मिळाल्यानंतर जे हिटलरनं परत बनाव केला की चेकोस्लोवाकिया या लोकांना त्रास देते वगैरे किंवा असं करून आणि पूर्ण चेकोस्लोवाकिया देश याच्यावरच हल्ला करून तो देशच कब्जात घेतला. आणि हे हिटलरनं केल्यानंतर लीग ऑफ नेशननं त्याचा निषेध केला.
तर लीग ऑफ नेशननं त्याचा निषेध केल्यानंतर फक्त निषेध केला, त्याच्यावर काही कारवाई वगैरे केली नाही. आणि त्यामुळं आता चेकोस्लोवाकियाचा जो घास हिटलरनं खाल्ला होता, जर्मनीनं गिळला होता, तो त्याला म्हणजे तो पचून गेला. म्हणजे पूर्णपणे त्याला त्याच्या घशात ते गेलं. आणि फक्त नाममात्र निषेध केल्यामुळं आपल्याला काही आपण असं केलं तरी काही होऊ शकत नाही असं हिटलरला जाणवलं. आणि त्या दृष्टीनं पुढची त्यानं पावलं त्यानं टाकल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे एक प्रकारे पुन्हा लीग ऑफ नेशनचं या पद्धतीनं एक अपयश दिसते की त्याच्यावर काही ठोस पावलं लीग ऑफ नेशनच्या माध्यमातून उचलली गेली नाही. आता हीच गोष्ट जशी हिटलरच्या बाबतीत झाली. हिटलरला आपण चेकोस्लोवाकियावर कब्जा करून देखील आपल्यावर कारवाई होणार नाही याचं हिटलरला कशी खात्री पडली, तर त्याचं उदाहरण त्याच्या आधी झालं होतं की 1931-32च्या दरम्यान 1929 ते 31 या दरम्यान जो हिटलरचा गुरु आहे मुसोलिनी, बेनिटो मुसोलिनी, तर त्याने अबेसिनिया नावाचा आफ्रिकेतला देश होता त्याच्यावर इटलीनं तिथं जाऊन कब्जा करून घेतला होता अबेसिनियावर. आणि अबेसिनिया जिंकून घेतला होता. आणि अबेसिनिया त्यानं जिंकल्यामुळं लीग ऑफ नेशननी मुसोलिनीचा पण निषेध केला. तर मुसोलिनीनं काय केलं की आम्ही लीग ऑफ नेशन मधून बाहेर पडतो म्हणून लीग ऑफ नेशनचा राजीनामा दिला आणि तो लीग ऑफ नेशन मध्ये इटली बाहेर पडलं. काय तर त्याच्यावर पण लीग ऑफ नेशननं काही कारवाई केली नाही, नुसतं निषेधापलीकडे. तर त्या गोष्टीचा पण हिटलरला अनुभव होता आणि हिटलरनं ती सेम गोष्ट केली. चेकोस्लोवाकियावर कब्जा केल्यानंतर जर्मनीचा निषेध केल्यानंतर जर्मनी हे लीग ऑफ नेशन मधून बाहेर पडलं. तर अशा पद्धतीने लीग ऑफ नेशनचा जो काही हेतू होता तो पूर्णपणे सफल झाला नाही, अपयश आलं त्याला. आणि जसं आपण चेकोस्लोवाकिया जिंकून घेतला आणि ते पचवला, किंवा इटलीनं अबेसिनिया जिंकून घेतला आणि ते पचवलं, तर त्याच पद्धतीनं आपल्याला अजून जर्मन राज्य जे आहेत त्याच्यावर म्हणजे लीग ऑफ नेशन काही करणार नाही, नुसतं बोलेल आणि निषेध करेल, या पल्ल्यात त्यांच्याकडून काही होणार नाही हे हिटलरला लक्षात आलं. तर त्यामुळं जे हिटलरच्या म्हणजे जर्मनीवर जे काही वर्सायच्या तहानुसार जर्मनीवर जी काही बंधनं लागली होती त्यातलं जे मुख्य बंधन होतं ते आपलं सैन्याचं घट करायची होती. तर हिटलरनं काय केलं की सैन्याची घट करण्याचं आता बंद केलं, म्हणजे ते सैन्य संख्या वाढवायला चालू केली. आणि हिटलरनं आपलं सैनिकी क्षमता जी आहे जर्मनीची ती वाढवायला सुरुवात केली. त्यातली दुसरी एक अजून एक महत्वाची अट जी होती ती होती की राईनलँडचा जो प्रदेश होता, अल्सेस अँड लॉरेन्सचा प्रदेश, तो त्याच्यामध्ये सैन्य ठेवायचं नव्हतं. फ्रान्स आणि जर्मनीच्या सीमेवरचा हा प्रदेश होता, तिथं सैन्य ठेवायचं नव्हतं. तर हिटलरनं काय केलं, त्या भागाचं पण सैनिकीकरण करायला सुरुवात केली. तिथं ट्रूप्स आपले पाठवून तिथं त्यांची काय म्हणतात त्याला सैन्य उभं करून तिथं सैन्य ठेवण्यास सुरुवात केली त्याने. त्याच्यानंतर दुसरं आहे की इतर देशांमध्ये जे जर्मन भाषिक आहेत त्यांचा मुद्दा त्याने पुन्हा उभा करायला सुरुवात केली. मग ते काय झालं की पोलंडमध्ये जर्मन भाषिक प्रदेश होता, जर्मन भाषिक लोक होती, तर त्यांच्यावर खूप अन्याय होतोय. पोलंडमध्ये असलेल्या जर्मन लोकांवर अन्याय होतोय. त्यामुळे पोलंडमधला जर्मन भाषिकांचा जो प्रदेश आहे, जर्मन वंशज लोकांचा जो प्रदेश आहे तो जर्मनीला जोडायला पाहिजे, अशा पद्धतीचं सगळं हिटलरनं मांडणी करायला, प्रॉपगंडा करायला सुरुवात केली. आता झालं काय होतं की राईनलँडचं सैनिकीकरण केलं, आपल्या सैन्यात वाढ केली. याच्यावर लीग ऑफ नेशननं कोणत्याही पद्धतीनं हिटलरच्या विरोधात कारवाई केली नाही. त्यामुळं हिटलरला असं लक्ष वाटलं की आपण पोलंडला पण आपल्या घशात घेऊ, आपण पोलंडचा प्रदेश पण आपल्याला जोडू आपल्या जर्मनीला, आणि त्याच्यावर पण लीग ऑफ नेशनची एवढी काही प्रतिक्रिया येणार नाही असं हिटलरला वाटत होतं. आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करायचा त्याचा म्हणजे इरादा झाला होता पक्का. फक्त आता यात आणखी आपली बाजू भक्कम करण्यासाठी आपल्यावर रशियाकडून हल्ला होऊ नये म्हणून रशियामध्ये जो स्टालिन होता, लेनिन नंतर स्टालिन हा रशियाच्या
सत्तापदावर आला होता. तर स्टॅलिनच्या बरोबर त्याने एक समझोता केला आणि जर्मनी आणि रशिया यांच्यामध्ये अनाक्रमणाचा करार केला. अनाक्रमणाचा म्हणजे नॉन अग्रेसिव्ह अलायन्स केला. म्हणजे जर्मनी आणि रशिया यांच्यामध्ये हे एकमेकांवर 10 वर्ष, येणारी 10 वर्ष एकमेकांवर कोणत्याही पद्धतीचं आक्रमण करणार नाही असं त्याने करार रशियाबरोबर केला. जर्मनी आणि रशिया यांच्यामध्ये हा करार झाला की ते एकमेकांवर 10 वर्ष हल्ला करणार नाही, असं त्यांचा करार झाला. आता हे करार झाल्यानंतर हे करार करण्याचं कारण काय होतं की तुम्ही जर जगाचा नकाशा पाहाल तर जर्मनी आणि रशिया या दोन राष्ट्रांच्या मध्ये दोन राष्ट्रांच्या मध्ये पोलंड हे राष्ट्र होतं. पोलंड हा बफर स्टेट होता. मध्ये दोन राष्ट्रांच्या मध्ये ते राष्ट्र पोलंडचं राष्ट्र होतं जर्मनी आणि रशियाच्या मध्ये. आता रशियाला पण पोलंड मधला काही भाग होता. पूर्वी जे रशियाचं जारच्या काळामध्ये रशियन साम्राज्य होतं त्यामध्ये पोलंड हा रशियाचा भाग होता. नंतरच्या काळात झारचं एका युद्धात पराभव झाल्यामुळे पोलंडचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण केलं गेलं होतं. तर त्यामुळे रशियाला पोलंडचा काही भाग हवा होता आणि जर्मनीला पोलंडचा काही भाग हवा होता. तर त्यामुळे दोघांच्या मध्ये अनाक्रमणाचा करार झाला आणि जर्मनीनं काय केलं की पोलंडला अल्टिमेटम दिलं आणि पोलंडला अल्टिमेटम देऊन पोलंडमधला काही प्रदेश मागितला. तर पोलंडनं त्यास नकार दिला. पोलंडचं पूर्वीच इंग्लंड आणि फ्रान्स यांच्याबरोबर अलायन्स होतं, मैत्रीचे करार झालेले होते. त्यामुळे पोलंडवर आक्रमण केल्यास इंग्लंड पोलंडच्या बाजूनं युद्धात सामील होईल अशी घोषणा इंग्लंडने केली आणि फ्रान्सने देखील तसे केले की जर पोलंडवर आक्रमण झालं तर फ्रान्स पोलंडच्या बाजूनं युद्धात सामील होईल. तर अशा पद्धतीने तणाव निर्माण झाला. आता हे झाल्यानंतर यांना असं वाटलं, आवाज येत नाहीये, येतोय? येत नाहीये काय? बरं एकच मिनिट मी परत एकदा प्रयत्न करतो. मग आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये प्रॉब्लेम असू शकतोय. बरं मी काय करतो, कॅमेरा बंद करतो आणि बोलतो, म्हणजे काय होतं का बघू. विशाल तुम्हाला अजून प्रॉब्लेम येतोय? विशाल तुम्हाला अजून प्रॉब्लेम येतोय का? आवाज येतोय व्यवस्थित सांगा. बर हो ना, तेच कन्फर्म करतोय. विशाल जगताप तुम्हाला ऐकू येतं का आवाज आता व्यवस्थित? येतो का आवाज व्यवस्थित ऐकू तुम्हाला? या लागलं का नाही आता? उदय तुम्हाला येतो का आवाज? मला तुमचा पवार सर तुमचा येतो आवाज व्यवस्थित, त्यामुळे मला वाटत नाही की इकडनं काय प्रॉब्लेम आहे. त्यांच्याच फोनचा प्रॉब्लेम दिसतोय. तुम्ही एकदा सांगून बघा, म्हणजे लक्षात येते का बघू. विशाल तुमची रेंज चेक करा. या लागलाय का? बर ठीक आहे, ओके ठीक आहे. मी कॅमेरा जरा बंद ठेवतो, जरा थोडं नीट येईल आवाज. ठीक आहे. तर आपण जे म्हणत होतो की कुठं आलो तुम्ही, पोलंडच्या बाबतीत.
तर पोलंडचा जो मुद्दा होता की पोलंडच्या बाबतीत मग यांना असं वाटलं की असं वातावरण तयार झालं की पोलंडवर जर तुम्ही हल्ला केला तर इंग्लंड पोलंडच्या बाजूनं युद्धात उतरेल, पोलंडवर जर जर्मनीने हल्ला केला की फ्रान्स पोलंडच्या बाजूने युद्धात उतरेल, असं सगळं घोषणा वगैरे झाल्या. आता काय अशी परिस्थिती तणावाची झाली. आता याच्यामध्ये आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर बाबा खरंच हे युद्धात उतरणार आहेत की पोकळ धमक्या देतात, असं कन्फ्युजन निर्माण झालं. तर म्हणजे त्याला एस्केलेशन अँड एस्केलेशनची परिस्थिती निर्माण झाली. जर तुम्ही आता जरा आंतरराष्ट्रीय बातम्या जर वाचत असाल तर सध्या युक्रेनच्या बाबती इश्यूला घेऊन जे नाटो आणि रशियामध्ये जे तणाव निर्माण झाला आहे तो त्या पद्धतीची गोष्ट त्या काळी म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात गोष्टी घडल्या होत्या, म्हणजे वाढल्या होत्या, अशा पद्धतीचा तणाव वाढला होता. तर हिटलरला असं वाटलं की मागच्या वेळेस अशा पद्धतीच्या आपण चेकोस्लोवाकियाचा ताबा घेतला आणि त्यानंतर आपण म्हणजे यांनी काहीच केलं नाही, असं त्याला वाटत होतं की यावेळी पण काही होणार नाही किंवा आपण करू आणि ते निभावून घेऊ किंवा हे खूप जोरदारपणे युद्धाची खरोखर घोषणा करणार नाही, असं थोडं हे झालं होतं. आणि मुळात त्याची सैन्य संख्या शक्ती पण वाढवलेली होती त्यानं. तर त्यामुळं हिटलरनं म्हणजे पोलंडवर हल्ला करण्याचं निश्चित केलं. असं म्हटलं जातं की हिटलरच्या बऱ्याच सैनिकी अधिकाऱ्यांनी आपली अजून पूर्ण तयारी झालेली नाही, जर समजा उद्या आपल्या विरोधात इंग्लंड आणि फ्रान्सनं युद्ध घोषित केलं तर आपल्याला त्यांचा प्रतिकार करता येणार नाही, असं पण त्याच्या सैन्य अधिकाऱ्यांनी त्याला सावध केलं होतं. तरी हिटलरनं युद्ध घोषित केलं आणि बिटलक्रीज नावाचं जे तत्व काय म्हणतात त्याला टॅक्टिक आहे, म्हणजे युद्धाची एक पद्धती आहे, त्याचा वापर करून एकदम काही दिवसातच संपूर्ण निम्म्या पोलंडचा ताबा हिटलरने घेतला. बिटलक्रीजमध्ये काय असतं की रणगाडे, जमिनीवरनं रणगाडे आणि रणगाड्यांच्या मागोमाग पायदळ असं एका शत्रू राष्ट्रामध्ये ते वेगानं पुढे सरकतात आणि हे पायदळ जे असतं त्यांना चिलखती गाड्यांमध्ये ते पायदळ असतं, म्हणजे त्याच्यावर काही त्यांना संरक्षण प्राप्त असतं या सगळ्यांना. आणि या पायदळ आणि रणगाड्यांना त्याच्या ट्रूप्सना विमानाच्या माध्यमातून संरक्षण दिलेलं असतं. हे एक नवीन पद्धतीचं सगळं होतं, म्हणजे वैमानिक हल्ले करून विमानाच्या माध्यमातून शत्रूच्या अंतर्भागात पहिल्यांदा हल्ले केले जाते आणि त्याची प्रतिकाराची शक्ती मोडीत काढायची आणि मग विमानाच्या ताफ्याच्या एअरफोर्सच्या संरक्षणाखाली रणगाडे आणि पायदळ हे त्या प्रदेशात घुसवायचे आणि सगळ्या गोष्टींचा तातडीनं रस्ते, पूल, सरकारी कार्यालय असतील, रेडिओ असतील याच्यावर ताबा मिळवायचा, असं एक ती पद्धत होती. तर त्याचा वापर करून पोलंडचा निम्मा भाग हा जर्मनीने लगेच ताब्यात घेतला. आता जर्मनीनं पोलंडवर आक्रमण केलं की आपला उद्देश पण पूर्ण करण्यासाठी रशियानं देखील पोलंडवर आक्रमण केलं आणि निम्मा पोलंड रशियानं आपल्या ताब्यात घेतला. अशा पद्धतीनं पोलंडच्या निम्म्या भागावर जर्मनीचा ताबा झाला आणि पोलंडच्या निम्म्या भागावर रशियाचा ताबा झाला. असं हे 1939 मध्ये घडलं. आणि त्याच्यानंतर काय झालं की इंग्लंडनं जर्मनीच्या विरोधात युद्धाची घोषणा केली आणि त्या पाठोपाठ फ्रान्सने देखील जर्मनीच्या विरोधात युद्धाची घोषणा केली आणि युद्धाला तोंड फुटलं, म्हणजे महायुद्धाला तोंड फुटलं, दुसऱ्या महायुद्धाला. आता दरम्यानच्या काळात जर्मनीचं इटली बरोबर समझोता झाला होता, त्यामुळं जर्मनी विरोधात फ्रान्स आणि इंग्लंडनं युद्धाची घोषणा केल्यानंतर इटलीनं फ्रान्स आणि इंग्लंडच्या विरोधात युद्धाची घोषणा केली. आता इटलीनं म्हणजे फक्त करार पाळण्यासाठी या घोषणा नसून या सगळ्यांचे एकमेकांशी हितसंबंध गुंतलेले होते. आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, इटलीनं अबेसिनियावर कब्जा केला होता. अबेसिनियावर इटलीच्या कब्जाला नामात्र जरी विरोध झाला असला तरी इटलीच्या या कब्जामुळं इंग्लंड आणि फ्रान्सचं वर्चस्व असलेलं हा जो अल्जेरियावर फ्रान्सचं वर्चस्व होतं आणि इजिप्तवर इंग्लंडचं वर्चस्व होतं. हा सगळ्या
प्रदेशावर काय म्हणतात त्याला ते धोका निर्माण झाला होता त्यांच्या वर्चस्वाला इटलीकडून. तर त्यामुळे त्यांना पण इटलीशी त्यांचं शत्रुत्व होतं आणि इटलीला ॲबेसिनिया म्हणजे आफ्रिकेमध्ये ॲबेसिनियामध्ये ताबा घेतल्यानंतर ट्युनिशिया आणि इजिप्त या सगळ्या भागामध्ये पण आपला साम्राज्य विस्तार करायचा होता. तर त्यामुळे इटलीनं तातडीनं जसं इंग्लंडनं जर्मनीच्या विरुद्ध युद्धाची घोषणा केली तसं इटलीनं लगेच इंग्लंड आणि फ्रान्स विरुद्ध युद्धाची घोषणा केली. ठीक आहे, तर हे असं घडलं. त्याचप्रमाणे आपण जे कालच्या व्याख्यानात पण म्हणजे संपर्कसत्रात पण जपानबद्दल चर्चा केली होती. जपाननं मंगोलियाचा काही प्रदेश जर रशियाच्या ताब्यात होता मंगोलियाचा काही प्रदेश जिंकून घेतला होता 1905च्या नंतर. आणि त्याचबरोबर मंचुरियाचा प्रदेश जो आहे तो जपाननं आपल्या ताब्यात घेतला होता, चीनचा मंचुरियाचा प्रदेश. आणि चीन बरोबर जपानचं युद्ध सुरू होतं आणि जपानला आपला साम्राज्य विस्तार आहे तो पूर्णपणे या चीन, थायलंड, म्यानमार, ब्रह्मदेश जो आहे प्रदेश असं फिलिपिन्स या सगळ्या भागामध्ये जपानला आपलं साम्राज्य विस्तार करायचा होता. तर त्यामुळं तिथं त्यांना मोठी अडसर होती. म्हणजे आता जपानचं चीन बरोबर युद्ध चालू होतं आणि चीन मधल्या जे जपान विरोधी लढणाऱ्या शक्ती होत्या त्या चीनी राष्ट्रवादी म्हणजे त्याला कोमिटांग असं म्हणतात. कोमिटांग जे होतं त्याला मदत ही इंग्लंड आणि फ्रान्स करत होते आणि त्यामुळं त्याच्या विरोधात म्हणजे जपानच्या हितसंबंधांना च्या विरोधात फ्रान्स आणि इंग्लंडचे हितसंबंध होते आणि त्यामुळे त्यांचा संघर्ष होता. आता हा छुपा संघर्ष होता सुरुवातीच्या काळात आणि जपानचा जर समजा चीनमध्ये साम्राज्य विस्तार झाला तर आपल्या फिलिपिन्स, म्यानमार, ब्रह्मदेश आणि भारत इथलं जे आपल्या वसाहती आहेत आपलं जो साम्राज्य आहे इंग्लंडचं आणि फ्रान्सचं त्यांना धोका निर्माण होईल म्हणून हे देश पण जपानच्या विरोधात होते. मग जर्मनी आणि इटलीनं जशी घोषणा केली त्यांच्या याच्यामध्ये आधीच करार झाले होते जर्मनी, इटली आणि जपानमध्ये. तर तशी घोषणा होताच जपाननं इंग्लंड आणि फ्रान्स विरोधात युद्धाची घोषणा केली आणि आशियामध्ये आपल्या साम्राज्य विस्तारास जोरदारपणे पुन्हा मुसंडी मारायला सुरुवात केली. अशा पद्धतीने हे दुसरं महायुद्धाचा आवाका जे पहिल्यांदा फक्त इंग्लंड आणि जर्मनी आणि पोलंड मधलं युद्ध होतं ते पसरून त्याला अनेक देश त्या युद्धात सहभागी झाले आणि मुळात हे जे देश होते म्हणजे फ्रान्स आणि इंग्लंड या दोन्ही देशांच्या वसाहती ह्या जगभर होत्या म्हणजे आशिया आणि आफ्रिकेमध्ये. आणि त्यामुळं काय झालं की या देशांना पण म्हणजे या वसाहतींना पण या युद्धात उतरावं लागलं आणि त्यामुळं आपल्याला असं दिसतंय की पहिल्या महायुद्धापेक्षा पण मोठ्या स्वरूपात दुसरं महायुद्ध लढलं गेलं वेगवेगळ्या खंडामध्ये. मग फक्त अमेरिका खंड सोडला की जगातल्या सर्व खंडांवर युद्ध झाली. म्हणजे युरोप पहिल्या महायुद्धामध्ये फक्त युद्ध जे झालं मोठ्या प्रमाणात ते युरोपमध्ये झालं मोठ्या प्रमाणात युद्ध. मात्र आपल्याला असं दिसतंय की दुसऱ्या महायुद्धामध्ये युरोपमध्ये तर युद्ध झालंच पण आफ्रिकेमध्ये युद्ध झालं. त्याच्यानंतर भारतामध्ये म्हणजे आपलं नॉर्थ ईस्ट इंडिया जे आहे त्रिपुरा, नागालँड वगैरे या प्रदेशात पण जपानी लोक तिथं जपानचं सैन्य तिथंपर्यंत झालं होतं आणि तिथं देखील युद्ध झालं. ठीक आहे, तर अशा पद्धतीत मोठं याचा फैलाव या युद्धाचा झाला. तुम्हाला माहित असेल की जपान आणि अमेरिका यांच्यामध्ये नंतर जपाननं पर्ल हार्बरवर हल्ला केला अमेरिकेचा जो नाविक तळ होतं त्याच्यावर आणि तिथून आपल्याला असं दिसतं की अमेरिका देखील या दुसऱ्या महायुद्धामध्ये त्या कारणामुळे सामील झाली. याचं कारण हे होतं की अमेरिकेवर जपाननं हल्ला केला याचं कारण हे होतं की जपान हे छोटं बेट होतं आणि जपानकडे स्वतःची साधन संपत्ती नव्हती, त्याच्याकडे रिसोर्सेस स्वतःची नव्हती, त्याच्याकडे स्वतःचं तेल नव्हतं. तुम्हाला जर आधुनिक युद्ध लढायचं असेल तर तुम्हाला पूर्वी काय असायचं की युद्ध लढायचं की नुसतं सैन्याच्या भाकऱ्या मिळाल्या की झालं काम, हत्यारं आणि सैन्याला खाऊ पिऊ घातलं, पगार दिला की एवढ्यावर युद्ध होत होतं. मात्र आधुनिक पद्धतीचं युद्ध लढण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात साधन सामग्री लागते, तेल लागतं, रबर, तेल,
हत्यार, दारुगोळा या सगळ्या गोष्टींची आवश्यकता पडते. तर ते ऑइल जे आहे, पेट्रोल, तेल, डिझेल जे असेल तर ते जपानकडं नव्हतं, स्वतःच्या त्यांच्या खाणी नव्हत्या. तर या खाणी कुठं होत्या, तर या खाणी जपानच्या सगळ्यात जवळ जर होतं ते फिलिपिन्समध्ये होतं. आणि फिलिपिन्सवर अमेरिकेचं वर्चस्व होतं आणि अमेरिकेकडून जपानला तेलाचा पुरवठा व्हायचा. आता इंग्लंड आणि फ्रान्सकडे पण तेलाचे साठे होते, इजिप्त आणि सौदी अरेबिया, सिरिया वगैरे या भागामध्ये, तिथून त्यांना तेलाची सप्लाय व्हायची. मात्र पूर्वी जपान आपल्या सगळ्या लढाईसाठी यांच्याकडनं तेल घेत होतं. मग यांच्या विरोधात युद्ध सुरू झाल्यामुळं ते तेल बंद झालं आणि जे पूर्णपणे जपान जे आहे ते अमेरिकेकडून मिळणाऱ्या तेलावरच अवलंबून होतं. आणि अमेरिकेनं काय केलं की युद्धासाठी जपानला तेल देण्यास नकार द्यायला सुरुवात केली. युद्ध सामग्रीसाठी वगैरे तेलाच्या पुरवठ्यामध्ये कमी केली. तर त्यामुळं आता काय करायचं होतं की अमेरिकेकडून तेल पुरवठ्यावर बंधनं येत असल्यामुळं जपाननं आपण अमेरिकेची जी फिलिपिन्समधली तेलाच्या खाणी आहेत त्याच्यावर कब्जा करायचा आणि आपल्या स्वतःसाठीचा तेलाचा स्रोत जो आहे तो निर्माण करायचा फिलिपिन्समधल्या तेल खाणीच्या माध्यमातून. अशा पद्धतीनं जपाननं डावपेच आखले आणि या गोष्टीला अमेरिकेकडूनच विरोध होईल. त्यामुळे आपल्याला जरी अमेरिकेवर हल्ला करून अमेरिकेला पराभव करता येत नसला, पूर्ण पराभव करता येत नसला, तरी काही प्रमाणात आपण होणारं अमेरिकेबरोबरचं युद्ध किंवा अमेरिकेची शक्ती जे काही दिवसांसाठी टाळू आणि मग आपण तेवढ्या काळात आपल्या या तेलाच्या सगळ्या साठ्यावर कब्जा घेऊन आपण पुढच्या युद्धाला सज्ज होऊ आणि लवकरात लवकर युद्ध संपवू असं जपानला वाटत होतं. आणि म्हणून एकीकडं जपाननं काय केलं की पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिकेचं नाविक शक्ती जी आहे ती उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला आणि ती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली. आणि ते झाल्या जपाननं तातडीनं फिलिपिन्सवर हल्ला करून इंडोनेशिया, फिलिपिन्स, ब्रह्मदेश, म्यानमार या सगळ्या प्रदेशावर एकदम वेगानं कब्जा केला. आणि हे सगळं झाल्यानं पर्ल हार्बरचा हल्ला झाल्यानंतर अमेरिकेचं मोठ्या प्रमाणात सैनिक त्या युद्धात मारले गेले, मोठं नुकसान झालं. त्यामुळं अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात युद्धात सामील होण्याच्या बाजूनं भावना निर्माण झाली आणि त्यामुळं अमेरिकेनं देखील 1941 मध्ये युद्धात अमेरिका सहभागी झाला. त्याच काळात काय झालं होतं की जर्मनीने देखील हे आपला सगळा साम्राज्य दरम्यानच्या काळात काय केलं होतं, जर्मनीनं फ्रान्समध्ये मुसंडी मारली आणि फ्रान्सचा मोठा प्रदेश जर्मनीनं आपल्या कब्जात घेतला. म्हणजे पूर्ण फ्रान्स जर्मनीच्या कब्जात गेलं. पॅरिसची राजधानी जर्मनीच्या ताब्यात गेली. तुम्ही जर काही जुने फोटो वगैरे झाले तर हिटलरनं पॅरिस जिंकून पॅरिसमध्ये जाऊन आपल्या आयफेल टॉवरचं स्वतःचे फोटो वगैरे काढून घेतले होते. तर हे सगळं झालं होतं. पॅरिसमध्ये जर्मन सैन्य गेल्यानंतर जर्मनीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून हिटलरनं ज्या रेल्वेच्या डब्यामध्ये जर्मनीला पहिल्या महायुद्धानंतर फ्रान्ससमोर शरणागती पत्करायला लागली होती, त्या डब्यामध्ये जाऊन तिथं त्या करारावर सही केलं गेलं शरणागतीच्या कागदावर, तर त्याच डब्यामध्ये हिटलरनं फ्रान्सच्या लोकांना बोलवून फ्रान्सची शरणागती त्या डब्यामध्ये करार करून घेतला होता. तर ह्या सगळ्या घटना या काळात घडल्या आणि फ्रान्सवर कब्जा झाल्यानंतर मग आता इंग्लंड त्याचवेळी एकटं पडलं होतं. आता फ्रान्स नव्हतं, फक्त इंग्लंड आणि इटली यांच्या विरोधात इंग्लंड एक राष्ट्र फक्त राहिलं होतं. तर ही जर्मनीनं इंग्लंडवर सतत 6 महिने बॉम्ब वर्षाव केला, विमानाच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव केला आणि तरी देखील इंग्लंडनं शरणागती पत्करली नाही. आता हे सगळं इकडं घडत असताना आपल्याला असं दिसतं की पूर्वेकडच्या बाजूला म्हणजे जपाननं पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिका जपानच्या विरोधात युद्धामध्ये उतरली. आता हे उतरल्यानंतर अमेरिकेकडनं इंग्लंडला मोठ्या प्रमाणात शस्त्रांची मदत झाली, सैनिकी मदत झाली आणि मग यातून महायुद्धाचं पारडं थोडं बदललं. आणि याच काळात हिटलरनं दुसरी गोष्ट केली होती की इंग्लंड बदलत नाही, इंग्लंडवर हल्ला करून पण ते काही शरणागती पत्करत नाही, त्यामुळं आता काही इंग्लंडची लढण्याची शक्ती नव्हती. त्यामुळे हिटलरनं
आपल्याला हिटलरला पण जसं जपानला तेलाच्या खाणींची आवश्यकता होती म्हणून त्यांनी फिलिपिन्सवर कब्जा मिळवला, तसंच हिटलरला पण आपलं युद्ध चालू ठेवण्यासाठी तेलाच्या खाणी हव्या होत्या. त्यासाठी त्यांनी प्रयत्न पहिला केला तो रोमेलच्या माध्यमातून उत्तर आफ्रिकेमध्ये जो इजिप्त होता, इजिप्त जे इंग्लंडची वसाहत होती, इंग्लंडचं वर्चस्व होतं इजिप्तवर, तिथले तेलसाठी ताब्यात घेण्याचा त्यानं रोमेलच्या माध्यमातून प्रयत्न केला. मात्र तिथे त्याला अपयश आलं आणि तिथं काय व्हायला लागलं की रोमेलला तेलाची कमतरता भासायला लागली. आता ही कमतरता दूर करण्यासाठी रशियामध्ये असलेले जे तेलाचे साठे आहेत, रशियाच्या युक्रेन वगैरे या भागामध्ये असलेले तेलाचे साठे, तर त्या तेलाच्या साठ्यावर कब्जा करण्यासाठी हिटलरनं रशियावर आक्रमण केलं. ऑपरेशन बार्बारोसाच्या नावाचं त्याला नाव दिलं आणि त्या रशियामध्ये मोठ्या प्रमाणात हिटलरनं मुसंडी मारली. आणि रशियाचं एक काय होतं की रशियाची नेहमी एक पद्धत राहिली की रशियावर कोणी आक्रमण केले की रशिया पहिल्यांदा आतपर्यंत माघार घेतं आणि मग ते देश रशियामध्ये घुसतात आणि मग रशियामधली जी थंडी आहे, सर्बिया वगैरे भागातली, रशियात मोठ्या प्रमाणात थंडी पडते आणि मग सैन्याच्या हालचाली करणं, खाण्यापिण्या, रसद ह्याच्यावर मोठा ताण येतो. तर ते सेम गोष्ट नेपोलियनच्या बाबतीत 1805 मध्ये घडली होती. तर तीच गोष्ट पुन्हा एकदा हिटलरच्या बाबतीत घडली आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा रसद पुरवठा आहे, त्याचा मोठी रसद पुरवठ्याची जी रांग असते ती खूप मोठी लांबली आणि त्यामुळे ते रसद पुरवठा करणं वगैरे अडचणीचं व्हायला लागलं. आणि दरम्यानच्या काळात रशियानं आपली सैन्यशक्ती वाढवलेली होती आणि त्यामुळे रशियाने देखील जर्मनीचं आक्रमण नंतरच्या काळात परतवून लावलं आणि जर्मनीचा तिकडं पराभव व्हायला लागला. तर आणि मग रशियाने ज्यावेळी मुसंडी मारली तर ती पार जर्मनीमध्ये बर्लिनपर्यंत ते पुढे सरकले आणि या इकडच्या भागामध्ये म्हणजे पश्चिमेकडून अमेरिका आणि इंग्लंड यांनी नॉर्मंडी या फ्रान्सच्या किनाऱ्यावर उतरून नॉर्मंडी या ठिकाणी त्यांनी जर्मनीचं पराभव करायला सुरुवात केली. त्यांनी फ्रान्सला मुक्त केलं आणि ग्रीस आणि या भागामध्ये म्हणजे दक्षिणेकडून इटलीमध्ये वगैरे ते लोक घुसले, रशिया आणि इंग्लंड, फ्रान्स असं, आणि त्यांनी जर्मनी आणि इटलीचा पराभव करायला सुरुवात केली. अशा पद्धतीनं हळूहळू जर्मनीनं सगळा जिंकलेला प्रदेश जो आहे तो जिंकून खुद्द जर्मनी आणि इटलीवर आता दोस्त राष्ट्रांचं म्हणजे इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया आणि अमेरिका यांचं वर्चस्व आता निर्माण होत गेलं. आणि मग आपल्याला असं दिसतं की ही दोन गट म्हणजे एकतरी इटली, जर्मनी आणि जपान असा एक गट होता, त्यानंतर इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका एक गट होता, या गटाला रशिया येऊन मिळाला. मात्र मुळात रशिया आणि अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामध्ये पण तणाव होता, कारण रशिया हे साम्यवादी विचारसरणीचे होता आणि बाकी देश जे होते ते भांडवलशाही विचारसरणीचे होते. त्यामुळे रशियानं आपल्या बाजूनं फ्रान्सपर्यंत बर्लिनवर कब्जा मिळवला, अर्ध्या बर्लिनवर त्यांचा कब्जा झाला आणि इकडून पश्चिम भागातून अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या सैन्यानं अर्ध्या बर्लिनपर्यंत कब्जा घेतला. अशा पद्धतीने जर्मनीचा जो प्रदेश आहे त्याच्यावर या दोन पद्धतीनं म्हणजे पश्चिमेकडच्या बाजूला भांडवलशाही राष्ट्रांचा कब्जा झाला, पूर्वेकडच्या बाजूला रशियाचा कब्जा झाला. आणि या पद्धतीनं आपल्याला असं दिसतं की जर्मनी हे जिंकून या दोन देशांमध्ये निम्मी वाटली गेली, दोन गटांमध्ये. आता यात काय झालं की जर्मनीचा जसा पराभव व्हायला जर्मनी बर्लिनपर्यंत सैन्य पोहोचलं, तसं हिटलरनं आत्महत्या केली आणि मग नंतर जर्मनीचे जे सैनिक होते उरलेले त्यांनी सरेंडर केलं. तर अशा पद्धतीने हे दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं. दुसरं महायुद्ध युरोपात संपुष्टात आलं. मात्र पूर्वेकडच्या भागामध्ये हे युद्ध सुरू होतं. तिकडं आपल्याला माहित आहे की जपानवर अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकलं 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला नागासाकी आणि हिरोशिमावर. आणि त्यातून आपल्याला दिसतं की हिरोशिमा आणि नागासाकीवर की त्यात मोठं प्रमाणात मनुष्यहानी झाली आणि मग जपानला सरेंडर करावं लागलं. तर हे सगळं दुसऱ्या महायुद्धात घडून आलं. आता झालं असं की
जर्मनीचा वगैरे पराभव झाल्यानंतर जे राहिलेले देश आहेत त्याच्यामध्ये इंग्लंड आणि फ्रान्सचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर, म्हणजे फ्रान्सवर तर जर्मनीनं कब्जा केलाच होता हां, आणि त्यामुळं ते त्याच्यात पूर्ण त्या युद्धामुळं फ्रान्सचं खूप नुकसान झालेलं होतं, जर्मनीचं स्वतःचं नुकसान झालेलं होतं, इंग्लंडचं नुकसान झालेलं होतं, जपानचं नुकसान झालेलं होतं, पोलंडचं नुकसान झालेलं होतं, आणि इंग्लंडवर जर्मनीनं केलेल्या सततच्या बॉम्ब वर्षामुळे इंग्लंडचं पण औद्योगिक आणि मनुष्यहानी वगैरे प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली होती हां. त्यामुळं लष्करीदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या युरोपातले देश आता नुकसान झालं होतं, ते कुमकुवत झाले होते. आणि त्या उलट युद्धासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात युद्धसामग्रीचं उत्पादन केल्यामुळं, युद्धाचा मोठ्या प्रमाणात या देशांना कर्ज दिल्यामुळं अमेरिका हे खूप शक्तिशाली बनलं होतं. म्हणजे एकीकडं अमेरिका आणि दुसरीकडं रशिया, असं दोन महासत्ता दुसऱ्या महायुद्धानंतर उरल्या होत्या. आणि या दोन महासत्ता या फक्त आर्थिक हितसंबंधानं वेगवेगळ्या नसून या दोन महासत्ता या वैचारिकदृष्ट्या पण एकमेकांचे शत्रू होत्या. म्हणजे अमेरिका हे भांडवलशाही विचारसरणीचं राष्ट्र होतं आणि रशिया हे साम्यवादी विचारसरणीचा राष्ट्र होतं. आणि या दोन विचारसरणी या परस्पर शत्रू विचारसरणी होत्या. आणि त्यातनं आपल्याला असं दिसतं की यातून जागतिक शांततेला नेहमीच धोका राहिला, आणि यातून आपल्याला असं दिसतं की शीत युद्धाला सुरुवात झाली. आता ही दोन्ही देश जे आहेत ते अणुबॉम्बचा शोध लागला होता, दोन्ही देशांनी अणुबॉम्ब विकसित केला होता. आणि समजा जर उद्या युद्ध झालं तर हे युद्ध फक्त बंदुका, तोफा आणि रणगाडे यांचं युद्ध न राहता यामध्ये अणुबॉम्बचा वापर केला जाईल, आणि अणुबॉम्बचा वापर केल्यानंतर संपूर्ण जगच बेचिराख होईल याची जाणीव या दोन्ही देशांना होती. आणि त्यामुळं या देशांनी अणुबॉम्बचा वापर होईल म्हणून प्रत्यक्ष युद्धाची स्थिती कधी येऊ दिली नाही. म्हणजे त्या ताणतणाव वाढले तरी प्रत्यक्ष युद्ध करण्याचं त्यांनी टाळलं. तर या उलट त्यांनी काय केले की आपापला गट जो आहे तो वाढवण्यास सुरुवात केली. म्हणजे साम्यवादी गट वाढवला. साम्यवाद्यांनी पूर्व युरोपातल्या देशांना आपल्या गटात ओढलं. काही मध्य आशियातले देश होते त्यांना आपल्या गटात घेतलं. अमेरिकेनं पश्चिम युरोपातल्या देशांना आपल्या गटामध्ये घेतलं. काही अरब राष्ट्रांना आपल्या गटामध्ये घेतलं. रशियाने देखील काही अरब राष्ट्रांना आपल्या गटामध्ये घेतलं. अशा पद्धतीनं एकमेकांचा गट वाढवायचा या देशांनी प्रयत्न चालू केला. याच्यामुळे काय झालं, परत जग हे दोन ध्रुवावर विभागलं गेलं आणि परस्पर विरोधी गटामध्ये जगाची विभागणी झाली. पण अणुबॉम्ब हे दोन्हीकडे संहारक अस्त्र असल्यामुळं अशा पद्धतीने युद्ध झालं तर काय परिस्थिती होईल याची या दोन्ही देशांना जाणीव असल्यामुळं यांनी प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग येऊ दिला नाही. त्याऐवजी त्यांनी आपल्या पद्धतीने एकमेकांना देण्यासाठी, काटश देण्यासाठी प्रॉक्सी वॉर ज्याला आपण म्हणतो की छुप युद्ध जे आहे ते दुसऱ्या देशांमध्ये हस्तक्षेप करायचे, तिथं आपले सैन्य गुप्तचर पाठवायचे, तिथं युद्धाची परिस्थिती, आपल्याला हवं असणारं सरकार तिथं प्रस्थापित करायचं, अशा पद्धतीचे हस्तक्षेप या देशांनी केला. आणि यालाच आपण कोल्ड वॉर असं म्हणून ओळखलं जातं. आणि याच्यामध्ये कसं आहे की आता मारक क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने क्षेपणास्त्र जी आहेत ती विकसित करायला या देशांनी सुरुवात केली. आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणजे एका आशियातून अमेरिकेत मारा करता येईल अशी, किंवा अमेरिकेतून आशियात मारा करता येतील एवढ्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र या देशांनी विकसित केली. आणि आपापल्या एकमेकांच्या विरोधात क्षेपणास्त्र उभी केली. त्यातून आपल्याला असं दिसतं की क्युबन मिसाईल क्रायसिस आहे, त्याला तुम्ही पुढच्या पेपरमध्ये अभ्यासणार आहात, तो सगळं या गोष्टीतनं उदयाला आलं. हेच कोल्ड वॉरचं पुढचा हे आहे. त्यानंतर आपल्याला असं दिसतं की युनायटेड नेशनची स्थापना झाली. यावेळी अमेरिका स्वतः यामध्ये पुढाकार घेऊन स्थापन झाला. अमेरिकेनं आपल्या न्यूयॉर्क शहरामध्ये युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या स्थापनेला जागा दिली. आणि मग त्यामध्ये मग युनायटेड नेशननं जागतिक शांततेसाठी प्रयत्न केले. त्याचवेळी मग कोल्ड वॉर पण सुरू होतं. आणि त्यात आपल्याला दिसतं की चीनमध्ये या काळामध्ये 1948 मध्ये
कम्युनिस्ट क्रांती झाली आणि माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये कम्युनिस्टांचं सरकार आलं. म्हणजे चँग शेक नावाच्या कोमिटांगच्या म्हणजे राष्ट्रवादी चीनी राष्ट्रवादी पार्टीचा जे सरकार होतं ते जाऊन त्याच्या यादी युद्ध झाली त्यांच्यात आणि कम्युनिस्टांमध्ये, आणि त्यातून कम्युनिस्टांचा विजय होऊन कम्युनिस्टांचं सरकार चीनमध्ये आलं. आणि चीनमध्ये पण मग आपल्याला असं दिसतं कम्युनिस्ट सरकार स्थापन झालं आणि चीननं आपली सैनिकी क्षमता वाढवायला सुरुवात केली. आणि मग चीनवर पहिल्यांदा खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला होता. जपाननं वगैरे त्याच्यावर खूप काय म्हणतात त्याला शोषण अन्याय केले होते. तर चीननं देखील मग जपाननं ज्याच्यावर कब्जा केला होता अशा कोरिया नावाचा जो स्वतंत्र झाला होता देश, त्याच्यामध्ये आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली. त्यातून आपल्याला असं दिसतं की उत्तर कोरियामध्ये कम्युनिस्ट विचारसरणीचं सरकार स्थापन झालं आणि मग दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेच्या पाठिंब्यानं लोकशाही विचारांचं सरकार. असं पद्धतीने कोरियामध्ये यादवी युद्ध झालं आणि त्यानंतर ही दोन देश अस्तित्वात आल्याचं आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने चीनच्या रिव्होल्युशनचं पण जगाच्या राजकारणावर परिणाम झाल्याचं आपल्याला दिसतं. तर असं आपण या पूर्ण याच्यामध्ये जे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धानंतर काही काळ म्हणजे शीतयुद्धाचा काळ इतक्या भागाचा आपण या सगळ्या पेपरमध्ये आढावा घेतला. तर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये काही शंका वाटत असतील तर विचारा, बोला. काही प्रश्न आहेत, काही प्रश्न शंका असतील तर काही प्रश्न शंका असतील तर विचारा. थांबूया मग आपण, काहीतरी रिप्लाय करा, थांबूया किंवा काय कसं. ठीक आहे, काही शंका नाहीत तुमच्या असं आपण गृहीत धरू. म्हणजे तुम्ही काय बोलत नाहीये. कुणाला काही शंका असतील तर माईक चालू करा आणि बोला. ठीक आहे, मग आपण थांबूयात. मी तुम्हाला गुगल फॉर्म पाठवेन काय, आणि त्या फॉर्मवर तुम्ही तो फॉर्म भरा आणि या संपर्कसत्राचा फीडबॅक द्या. दुसरी एक गोष्ट होती की अजून पण तुमच्यापैकी काही जणांनी जर पुस्तकं घेतली नसतील तर ती पुस्तकं घ्या. विद्यापीठामध्ये ती पुस्तकं उपलब्ध आहेत. स्टडी सेंटरचा सही शिक्का घेऊन विद्यापीठातून तुम्हाला ती पुस्तकं घेता येतील. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की आपल्या परीक्षेमध्ये काही अडचणी येऊ नयेत म्हणून विद्यापीठानं मॉक टेस्टचं आयोजन केलेलं आहे. त्याचं परिपत्रक आलेलं आहे, ते मी आता ग्रुपवर थोड्या वेळाने शेअर करेन. तर त्या हिशोबानं 7-8 तारखेला 6-7 किंवा 7-8 या 2 तारखेला त्या मॉक टेस्टचं आयोजन केलेलं आहे. ती सगळी मॉक टेस्ट तुम्ही द्या आणि मग त्यातनं मग तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर त्या परिपत्रकात दिला आहे. तो पण त्या परिपत्रक पाठवून मी तुम्हाला, त्या हिशोबानं तुम्ही परीक्षेसाठी प्रयत्न करा. असाइनमेंटचे प्रश्न दिलेले आहेत ग्रुपमध्ये. असाइनमेंटचे प्रश्न लिहून आपापल्या पेपरचे आणि ते आपल्या स्टडी सेंटरला जमा करा. लवकरात लवकर जमा करा. 21 तारीख त्यासाठी शेवटची तारीख आहे. ठीक आहे, तर आपण थांबूया मग. अजून काही शंका आहेत की कुणाला या सगळ्या आत्ता जे सांगितलं त्याबद्दल, सूचना दिल्या त्याबद्दल असतील तर आत्ताच विचारा. ठीक आहे, काही शंका नाही तर आपण थांबूयात. थँक्यू, तुम्ही सगळे जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद.